शंकर मठात येऊन जर खिचडी भाताचा प्रसाद नाही घेतला तर काय उपयोग आहे. नमस्कार मंडळी, सुप्रभात. प्रशांत आवटे ब्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज उठायला थोडा उशीर झालेला आहे. आता देवपूजा वगैरे झालेली आहे, चहाची तयारी चालू आहे. या तुम्ही पण चहा प्यायला. आजचा दिवस तसा थोडी तब्येत बरी नसल्यामुळे उठायला उशीर झाला. तुम्ही पण या चहा घ्यायला, मी चहा घेतो. गॅस परत बंद पडला का? छान असं क्लायमेट आहे आज, पाऊस नाही आज. तर या तुम्हाला दाखवतो, मांडवाचं काम होत आलेलं आहे गणपतीचा. पाहू शकता छोटे कार्यकर्ते बसलेत मांडवामध्ये. चहा पिता बोलूयात. रुद्र आमचा गेम खेळतो आज नेहमीप्रमाणे. त्याला ते एकच काम असतं आलं की. पाहू शकता झालं सुरू झालं. हे बघा, तेवढंच करतो तो. आलं की गेम खेळणं हे त्याचं खूप महत्त्वाचं काम असतं. आला हे मस्ती करायला, आला मस्ती करायला. हे बा, आता याला कोण म्हणाल का 13 वर्षाचा आहे हा? किती मस्ती करतो बघा. 13 वर्षाचा आहे. पहा तुम्हीच बघा. 2 मिनिटं थांबा, याला सरळ करतो मग आपण बोलूया. तर या मस्तपैकी चहाचा आस्वाद घेऊ. चहा झालेला आहे. आई आज बाहेर गेली आहे आणि माझी मिसेस म्हणजे माझी धर्मपत्नी वनिता आता ती ऑफिसला गेलेली आहे. तर मग आता आई चहा देतेच मला. हाताने चहा करून पिण्याला पण खूप मजा आहे. तर या चहा घेऊया. तुम्ही या चहा घ्यायला. चहा घेऊन झाल्यावर भेटूयात आपण परत एकदा. तर आता गणपतीची तयारी करायची. या जागेवर आमचा गणपती बाप्पा विराजमान होतात आणि आज तर डेकोरेशनची तयारी तर चालू आहे. यावर्षी सर्वांनी कटआउटवर जास्त जोर दिलेला आहे. तर आपण पण यावर्षी कटआउटचं डेकोरेशन करणार आहे. आणि हे डिपार्टमेंट सगळं आमच्या बंधू राहुलकडं असतं. तर डेकोरेशनचं सर्व डिपार्टमेंट तोच बघतो. तर आज जर डेकोरेशनला सुरुवात केली तर नक्कीच तुम्हाला डेकोरेशनचा पण व्हिडिओ थोडेफार आम्ही मध्ये आधी दाखवू. नक्कीच रुद्र दाखवतो. रुद्र किती जवळ टी व्ही बघतोय बघा. लाडू खातोय लाडू. माझी एक फ्रेंड आहे पूजा नावाची, तिने परवा मला येताना लाडू दिलेले. ते लाडू रुद्र खातोय. कसं आहे रे लाडू बा? हां, तिला थँक्यू म्हण की मग. थँक्यू. धरा पकड. चला तर मग गणपतीची तयारी चालू झाली. राहुल शेट आलेले आहेत. आता राहुल शेट आता गणपतीचं डेकोरेशन करायला मी त्यांना मदत करतोय. ते नाही करते, मी त्याला मदत करतोय. अशा प्रकारे आता हे इथे लावून झालेलं आहे. सुरुवात तर केली आहे. पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवतोच. आधी ठोकून घेतो हे दोघं आम्ही ते व्यवस्थित. ड्रिलिंगचं काम चालू झालं असं बघू शकता. या कामात आमचा राहुल एक्सपर्ट आहे. 3 मास झाले का 5 टाकू. अशा पद्धतीने आता मागच्या साईडला एक दगडाची वॉल टाईप असं डेकोरेशन आम्ही करणार आहे. मागच्या साईडला अशी दगडाची वॉल असेल असं आम्ही डेकोरेशन करतो इथं आत्ता. त्याच्यासाठी असं एक शीट आणले, त्याच्यावर आम्ही व्हाईट मार्करनी मार्किंग करतोय. चांगलं दिसतंय. पूर्ण केलं पाहिजे.
काम चालू झालं आहे डेकोरेशनचं आता. हाच एक माणूस बघतो मनावर घेतो डेकोरेशनचं. तर राहुलचं डेकोरेशनचं काम चालू. आता पण घेऊन कशाला? कुठून पूजाला शेजारचं दुकान पण काढतो तुम्ही. दे कार्ड. ठीक आहे. एक 24चे कार्ड. ते एक 24ची कार्ड. एकच आहे का? दोन. तर चला राहुल डेकोरेशन करतोय तोपर्यंत थोडं सामान घेऊन येऊन आपण खाल्लं. आणि तसंच आई पण मठाच्या इथं आहे, तर आईला पण घेऊन येऊ. चला मग, चला तर मग जाऊन येऊया. मंदिर झाले, मांडव मस्त गाडी काढतो येऊ जाऊन. गाडी काढली, निघालोय आपण आता. तर आता मी BRTतनं चाललेलो आहे. आई थांबली आता, आई भेटल थोडंसं रॉंग साईडने जावं लागलं. आई इथं भेटली आमची आई. कुठे गेली ती? लेट झालेली येईल ती का? हो लेट झाला. चला बसा, काच घेऊन येतो. तर काच बनायला एक 10-15 मिनटं लागणार होते. आता आम्ही मठापाशी आलो आईला घेऊन. इथे चहा पिऊयात मस्तपैकी. चहाचं तर मी वरच आहे आणि मी चहा पितो आता. तर या मग चहा घ्यायला, या चहा घ्यायला तुम्ही पण. आईचं किती इच्छा. शंकर मठात येऊन जर खिचडी भाताचा प्रसाद नाही घेतला तर काय उपयोग आहे. मग मस्तपैकी घेतला खिचडी भाताचा प्रसाद. तर मठातून बाहेर पडलो, आईला तिथंच मठाच्या इथं थांबवले. आता मी चालत चाललो आहे काच आणायला. मस्तपैकी प्रसाद घेतला मठातला आणि निघालो. आता काच घेतो आणि आईला परत मठापासून घेऊन घरी नेऊ. करता तुम्ही बघू कोण कोण मस्ती करते. नाव सांगा, चला तुमचं नाव सांगा बरोबर. नाव सांग तुझं. अरे पण नाव सांग की. साई नाव सांग तुझं पूर्ण. स्वरा नाव सांग. हा सांग. हा हां नाव सांग बघतं, स्पेलिंग नको सांगू. तन्मय पूर्ण नाव काय तन्मयचं? तन्मय आडनाव काय तुझं? हां हां तुझं सांग. स्पेलिंग नको आहे मला. पण आता मी पोलिसांना देणार आहे तुमचा हा व्हिडिओ. नाही तो आता पोलीस बी येणार आहेत थोड्या वेळाने, तुमचं नाव सांगणार आहे. आम्ही घरी पोचले. आमचे मावस भाऊ विकास शेठ आलेले आहेत आज इथं चहा प्यायला. खूप मोठे मेकॅनिक आहे ते. नमस्कार विकास शेठ. हाय बी करा जरा आपल्या फॅमिलीला. जय शंकर. चहा बी द्या. घ्या चहा घ्या. घ्या चहा. गुड इव्हनिंग. हां गुड इव्हनिंग. डेकोरेशनचं काम चालू आहे. पूर्ण नाही दाखवू शकत पण चालू आहे. तर आता रुद्र ट्युशनवरनं आलेला आहे. आता तो डेकोरेशनला हातभार लावायला त्याने सुरुवात केली. काय करतोय बाळा तू? पेंट करतात. कोणत्या कलरचा पेंट आहे? व्हाईट. वा वा. म्हणजे कळू शकेल का काय जरा तुमची कन्सेप्ट आहे व्हिडिओ याची डेकोरेशनची? डेकोरेशन झाल्यावरच कळलं. अरे म्हणजे सस्पेन्स आहे का? हो. अरे बापरे. म्हणजे त्याच्या काकाने त्यांनी ठरवलंय की सस्पेन्स आहे, झाल्यावरच कळेल. भेटूया थोड्या वेळाने आपण परत एकदा. रुद्र तिथं तिथं व्यवस्थित कर रुद्र. आणि लवकर लवकर कर. करतो मी करतो. सस्पेन्स आहे ना. नाही दाखवलं. किती काम करतोय बापरे. व्हेरी गुड. छान लय भारी. तुझं काय आहे नुसती लुडबुड मध्ये? चोपन दे दादा.
तर राहुलनी बऱ्यापैकी आता डेकोरेशनचं काम उरकत आणलेलं आहे. आता रुद्र आणि राहुल फायनल टप्प्यात आहेत आत्ता डेकोरेशनच्या. पाहू शकता तुम्ही. लाइटिंगचं काम चालू आहे. यांना बघा बघा, या आपल्या उठावरनं शेळ्या आता चांगलं सांगितलं ना, लाईटिंगचं काम चाललंय. दे. रुद्र पप्पा बघ. मग तर आधी तर नसेल हसत असते. तरी आता काय करू? हा? सस्पेन्स आहे ना रुद्र डेकोरेशन. हो. आणि खूप बसचं दिसते आता, खूप भारी दिसायला लागले. नाही आत्ता नाही आहे ना, नंतर सर्व गणपतीमध्ये. हा, चालेल. चला. तर वनिता पण आता डेकोरेशनला हातभार लावती. तशी ती प्रोफेशननी इंटिरियर डिझायनर आहे. ऑफिसमध्ये बटणं चालून आल्यावरती इथेही बटणं चालवते, बोटं चालवते आता. डेकोरेशन अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आता आम्ही जेवून घेतो सर्व मस्तपैकी. आता जेवायला काय केले आज बघू काय आज. मटण. शेवभाजी. हे मटण बाबा, कोण मटण खातं इथं. शेवभाजी आहे, टोमॅटोची चटणी आहे, चपाती आहे. हात धुवून ये. तर रुद्र हात धुवायला चाललाय जेवायला, जेवण्यासाठी हात धुवायला चाललाय. तर या जेवायला. मी पण जेवतो, तुम्ही पण जेवून घ्या. भाजी कशी आहे? मस्त आहे, आवडली का? तर डेकोरेशनचं काम 90% झालेलं आहे. राहिलेले 10% आता पुढे बघू 1-2 दिवसामध्ये. तर फायनल टचअप चालू आहे, सगळा झाडून वगैरे रुद्रचं आवरावरी चालू आहे. रुद्र बघू इकडं झालंय ना व्यवस्थित आवरावरी. आता आपण ब्लॉग एंड करू. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. आमच्या ब्लॉगला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त व्ह्यू करा, यूज करा. शुभरात्री, गुड नाईट सर्वांना. Bye.